शॉपिंगला कुठे आलो आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरी नाही सांगितलं तरी मी या ब्लॉगच्या शेवटला सांगेन. तर नाही इथे काही छोट्या-मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. इथे मला ड्रायफ्रूट म्हणजे घेतले होते मी, पण मला फक्त रेट बघायची होती की कुठं आपल्याला परवडतंय. तर ड्रायफ्रूट घेतले नव्हते. मग ते झाल्यावरती खडे मसाले घेतले. त्यामध्ये फक्त जिरी आणि मोहरी अशी घेतली आणि ते साबुदाण्याचे रेट पाहिले तर परवडत होतं. त्याच्यामुळं पण मी गेल्या वेळेस आले तेव्हा जरा जास्त कमी नेला होता, त्याच्यामुळे मी आत्ता काही घेतलं नाही. फक्त रेट चेंज झालेत का काय ते फक्त बघितलं. आणि माझ्यासाठी महत्त्वाचा सेक्शन म्हणजे हो, मला काही प्रकारच्या डाळी घ्यायच्या होत्या. किराणा दुकानामध्ये एवढ्या प्रकारच्या डाळी काही बघायला मिळत नाही आणि रेटचा पण जरा प्रॉब्लेम असतो. तर इथे मला रेटमध्ये मला ह्या डाळी परवडत होत्या मॉलमध्ये घेतलेल्या. तर नाही इथे मी तूर आणि मसूर डाळी बघत होते की कशी आहे ते. तर नाही इथे मी डाळी बघत होते की आहे का चांगली, मध्ये खडा तर नाही आहे. तर नाही इथे शिवराज मध्ये-मध्ये हात घालत होता, कारण त्याला ना हातात पाहिजे होता तो पुडा. पण मी दिला काही नाही, कारण त्यांनी ऑलरेडी एक पाडला होता आणि फोडला होता. पण काही बोलले नाहीत तिथले की फुटलाय वगैरे बाळाच्या हातून पडलेला. मग त्याच्यानंतर ना भांड्यांच्या सेक्शनला आलो. घ्यायचं तर काही नव्हतं, पण कोणती वेगवेगळी भांडी आलेत ते बघत होते. तर इथे ना मी हे बघत होते, झाकणे आणि डब्बे बघत होते. पण मला पाहिजे असं भेटलं नाही. तर ते आपलं शेवगा असतं, शेवगाच म्हणतात. सोऱ्या काही जण म्हणतात वाटतं. ते कुरडई ही करतात ते. तर तेवढ्यात ना पप्पा इकडे टॉयज बघत होते. आता हे तर काही माझ्या सेक्शनमध्ये बसत नाही, कारण शिवराज मुलगा आहे त्याच्यामुळं त्याला काही घेऊ शकत नाही. मुलींना ते पर्स वगैरे चालतं. तर नाही इथे भरपूर अशी घड्याळं होती. आता यातलंच एक घड्याळ ना आम्ही गेल्या वेळेस घेऊन गेलो होतो. आता हे सगळं झाल्यावरती ना पप्पा काउंटरला गेले आणि आम्ही कुठे आलोय तर आम्ही ना सासवडमध्ये मॉलला आलोय. जे की ना मॉलचं नाव सुपर बाजार असं आहे. आणि आता इथे काय काय शॉपिंग केली, काय काय खरेदी केली ते तुम्हाला ना नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. आजचा व्लॉग ना मी इथे सेंड करते. बाय बाय.